मंडळी, आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नेमकं काय घडलं, कोण कोणावर आरोप करताय, शिवसेना भाजप युती का तुटली आणि या सगळ्यात सामान्य कार्यकर्ता कुठे भरडला गेला, हे सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत दे दणका. मंडळी, या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एक नाव सतत चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे शिंदे गटाचे मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. नवीन सरकार येण्याआधीच शिरसाट माध्यमांसमोर शिंदे गटाची जोरदार बाजू मांडताना दिसू लागले. सरकार आलं आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालं. शिवाय संभाजीनगरचे पालकमंत्री देखील बनले. सामाजिक कल्याण विभाग मिळाल्यानंतर त्यांनी थेट संभाजीनगर शहरातील मुलांच्या वसतिगृहांची पाहणी केली. अधिकाऱ्यांना झापलं आणि तेव्हापासून ते रोजच माध्यमांमध्ये दिसू लागले. पण या कामापेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या आक्रमक राजकारणाची. संजय राऊत, उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी कुणीही असो, शिरसाट यांची टीका सुरूच होती. शहरात फिरताना छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचं नेतृत्व माझ्याकडे असा आविर्भाव दिसू लागला. संजय शिरसाट बीडमध्ये शिवसेना पक्षाच्या बैठका घेऊ लागले. नांदेडमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. पण बीडचं राजकारण त्यांना समजलं नाही आणि बीडनं त्यांना स्वीकारलं नाही. उलट अशोक चव्हाण यांनी शिरसाट यांना नांदेडमध्ये बोलताना सुनावलं, हे तुमचं पहिलं मंत्रिपद आहे, त्यामुळे आधी राजकारण समजून घ्या, मग माझ्यासारखे अनेक वर्ष मंत्रिपद असलेल्या व्यक्तीवर टीका करा. यानंतर संजय शिरसाट सतत वादात अडकत गेले. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील जमीन शिरसाट यांनी बेकायदा विकत घेतली असा आरोप त्यांच्यावर झाला. नवी मुंबईतील सिडको अंतर्गत येणारी जमीन सुद्धा संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून घोटाळा करून या जमिनीचा व्यवहार केला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक पुराव्यांसह शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर मुंबईतील एका हॉटेलमधील नोटांच्या बॅगेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट फोनवर बोलत आहेत आणि त्यांच्या बाजूला नोटांची बंडल भरलेली उघडी बॅग आहे. हा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आणि शिरसाट पुन्हा अडचणीत आले. यानंतर संभाजीनगरातील बीट्स हॉटेल खरेदीसाठी शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीनं बोली लावली. हे हॉटेल खरेदी करण्यासाठी संजय शिरसाट यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला व बेकायदा मार्गाने ते हॉटेल शिरसाट खरेदी करताय याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर केला व शिरसाट पुन्हा एकदा वादात सापडले. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर काही चुकीचं झालं असेल तर सरकार या प्रकरणात नक्कीच कारवाई करेल अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर लगेचच या हॉटेल खरेदीच्या प्रक्रियेतून शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने माघार घेतली. यानंतर शिरसाट यांच्या मुलाशी संबंधित गंभीर आरोप समोर आले. शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी त्यांच्या पत्नीला फसवून परकीय महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले असे आरोप त्यांच्या मुलावर झाले व या सगळ्याचा फटका थेट शिरसाट यांच्या राजकीय प्रतिमेला बसला. या सगळ्या घटनांनंतर काही दिवसांनी राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा संजय शिरसाट वादात दिसायला सुरुवात झाली. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांच्यात वाद उफाळला. त्याचं कारणही तसंच होतं. शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट कोणतंही पद नसताना पक्षाच्या बैठका घेऊ लागल्या, पक्षाचे निर्णय घेऊ लागल्या. या सगळ्या गोष्टींवर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या राजेंद्र जंजाळ यांना कसलंच विश्वासात घेतलं गेलं नाही. जंजाळ यांना डावललं गेलं. यानंतर राजेंद्र जंजाळ थेट एकनाथ शिंदेंकडे गेले. संभाजीनगर शहरात शिरसाट आणि त्यांची मुलगी वाटेल तशी मनमानी करतात, मूळ शिवसैनिकांना बाजूला ठेवून मनाचा कारभार करतायत अशी तक्रार केली व या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेत संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यात वाद सुरू असल्याचं चित्र स्पष्ट झालं. यावर मंत्री शिरसाट यांनी माध्यमांना बोलताना राजेंद्र जंजाळ यांना कमी बुद्धी आहे अशी तिखट प्रतिक्रिया दिली. जंजाळ यांनी थेट शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत आपल्या सोबत किमान 8 नगरसेवक घेऊन जात पक्षाच्या बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचं बोललं गेलं. ही गोष्ट एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना हा वाद मिटवण्यासाठी पाठवलं. श्रीकांत शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटल्याचं चित्र दिसलं, पण प्रत्यक्षात नाराजी कायम राहिली. यानंतर महापालिका निवडणुकीसाठी शहरात शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती होणार असं चित्र दिसू लागलं. दोन्ही पक्षांचे नेते युती करण्यासाठी बैठका घेऊ लागले. जागांचा फॉर्म्युला ठरला. पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर होणार
अशी बातमी माध्यमांमध्ये दिसायला लागली. पण त्या अगोदरच शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ निवडणुकीतून थेट माघार घेत आहे अशी बातमी समोर आली. जंजाळ यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की मी स्वतः पक्षाचा जिल्हा प्रमुख असताना या तिकीट देण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी केलं गेलं नाही. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचे तिकीट कापले गेले. ज्या शिवसैनिकांनी पक्षासाठी अनेक वर्षांपासून कष्ट केले, घाम गाळला, अनेक पोलीस केसेस अंगावर घेत स्वतःचं भविष्य पक्षासाठी दावणीला टांगलं, कार्यकर्त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. या लोकांसाठी मी निवडणुकीतून माघार घेतोय. यानंतर मोठ्या संख्येने लोक जंजाळ यांच्या घराबाहेर जमले. तुम्ही निवडणुकीतून माघार घेऊ नका अशा घोषणा देऊ लागले व हा मोठ्या लोकांचा जमाव मंत्री संजय शिरसाट यांच्या घराकडे निघाला. शिरसाट यांच्या घराबाहेर लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. शिरसाट बाहेर आल्यानंतर लोकांनी शिरसाटांना प्रश्न केले की अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट का नाही दिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या छत्रपती शिवाजीनगर भागाने ज्याचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आहेत त्या भागाची जागा तुम्ही भारतीय जनता पक्षाला कशी दिली? राजेंद्र जंजाळ यांचं तिकीट कापणारे तुम्ही कोण? असा संताप नागरिकांनी करायला सुरुवात केली. स्वतः राजेंद्र जंजाळ यांनी बोलताना शिरसाटांना प्रश्न केला की तुम्ही तुमच्या मर्जीतले प्रेम असणारे सातारा देवळे परिसर प्रभाग ठेवून घेतला आणि ज्या शिवाजीनगरने तुम्हाला विधानसभेला भरभरून मतदान केलं तो प्रभाग भारतीय जनता पक्षाला देऊन टाकला. असा दुजाभाव तुम्ही का केला? असा सवाल जंजाळ यांनी शिरसाटांना विचारला. शिरसाट यांनी त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट व मुलगी हर्षदा शिरसाट यांना हवे असणारे व शिरसाट यांच्या मर्जीतल्या लोकांना हवे असणारे प्रभाग शिवसेनेला ठेवून घेतले व बाकी खऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा विचार न करता बाकीच्या जागा भारतीय जनता पक्षाला देऊन टाकल्या. अशी कुजबूज लोकांमध्ये सुरू झाली. यानंतर शिरसाट लोकांसोबत बोलताना म्हणाले, यामध्ये माझी काहीही चूक नाहीये. या सगळ्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे आणि सतत बैठकांमध्ये जागांची अदलाबदल भारतीय जनता पक्षाने केली असा आरोप संजय शिरसाट यांनी भारतीय जनता पक्षावर केलाय. शिरसाट म्हणाले की भाजपनं पाठीत खंजीर खुपसला. भाजपला युती करायचीच नव्हती, त्यांनी आम्हाला फक्त टांगतं ठेवलं. आणि शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती तुटली असं जाहीर केलं. यासाठी जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते आहे असा आरोप त्यांनी केला. यानंतर भाजप नेते मंत्री अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांच्यामुळे युती तुटली. शिरसाट यांना त्यांच्या मुलाला, त्यांच्या मुलीला, त्यांच्या नातेवाईकांना तिकीट द्यायचंय, त्यामुळे शिवसेनेचे मूळ कार्यकर्ते नाराज झाले व त्यांच्यातच वाद सुरू झाला. मी म्हणेल तसंच झालं पाहिजे अशी संजय शिरसाट यांची भूमिका दिसायला लागली. शिरसाट यांनी मनमानी केली. या शिरसाटांच्या आडमुठेपणामुळे शिवसेना भाजप युती तुटली असा आरोप मंत्री अतुल सावे व राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी केलाय. तर मंडळी, या सगळ्या राजकारणात सर्वात जास्त नुकसान झालं ते निष्ठावंत कार्यकर्त्यांचं. तिकीट न मिळाल्यानं काही कार्यकर्ते उपोषणाला बसले, काहींची प्रकृती अस्वस्थ झाली, प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला. एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण तरीही या नेत्यांनी डुंकूनही पाहिलं नाही. 3 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी स्पष्ट होईल युती खरंच तुटली की नाही ते, आणि कोण मागे हटतोय ते. पण आज एक गोष्ट स्पष्ट आहे, राजकारण हे कार्यकर्त्यांसाठी नाही तर नेत्यांच्या मुलामुलींसाठी आहे. कार्यकर्त्यांना फक्त सतरंजाच उचलायच्या, नेत्यांच्या नावानं पोटाच्या बेंबीपासून ओरडत घोषणा द्यायची, नेत्यांच्या मागे पुढे पळायचं, पोलीस केस अंगावर घ्यायच्या, पक्षासाठी झिजायचं. पण जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा मात्र या निष्ठावंत कार्यकर्त्याला दूर फेकलं जातंय अशी चर्चा आता सगळीकडे होती. तर मंडळी, तुमचं यावर काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.